लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव, पिंकी आणि मधू यांच्यासमोर उभा आहे आणि तो मधूला माझे आलेले कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट मला पाहिजेत असं म्हणतोय आणि पिंकी म्हणते, हेच तर त्याचे तुकडे-तुकडे आहेत. राघवला अतिशय त्या गोष्टीचा राग येतो. कारण अतिशय महत्त्वाचा कागद हा पिंकीने फाडून टाकलेला आहे आणि तो मधूमुळे फाडून टाकलेला आहे. पिंकी म्हणते, की मी हिला जादूसाठी कागद मागितला आणि मला तिने तो कागद दिला. मी जादू करत असताना तो कागद फाटून गेलेला आहे आणि तिथून पिंकी निघून जाते. राघव मात्र चिडतो आणि मधूला म्हणतो, तुला काही कॉमन सेन्स आहे का? माझा किती महत्त्वाचा कागद होता तो आणि मला न विचारता तो कागद तू घेतलाच कशाला? बरं घेतलास, पण तो उघडलास कशाला? तो कागद उघडण्याची तू काही गरज नव्हती. मधू म्हणते, अरे राघव, मला असं वाटलं की मी तुला मदत करते. जर काही महत्त्वाचं असेल तर मी तुला सांगावं. राघव म्हणतो, काही महत्त्वाचं असेल तर ते मी पाहिलं असतं ना. माझं काहीही महत्त्वाचं असू शकतं, डिपार्टमेंटचं असू शकतं. त्यामुळे ते कॉन्फिडेन्शियल होतं आणि मी तुला सांगितलेलं नव्हतं की माझे कॉन्फिडेन्शियल कागद तू स्वतः पाहत जा म्हणून. मधू, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तू वाचणं गरजेचं नाही आहे, असं म्हणून राघव चिडलेला आहे. राघव मधूवर चिडलेला बघून पिंकीला मात्र मनोमन आनंद झाला आहे. कारण असंच होणं तिला अपेक्षित होतं. राघव मधूला चांगलंच बोलतो आणि तेथून निघून जात असतो. मधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण राघव मात्र चिडून तेथून निघून जातो. पिंकी मात्र या गोष्टीवर खदखदून हसत आहे. आपण मधूची कशी वाट लावली या गोष्टीमुळे ती अतिशय खुश आहे. त्यानंतर हॉलमध्ये रेश्मा, ऋतुजा आणि रुक्मिणी तसेच मधू बसलेले असतात आणि ते सर्वजण विचार करत असतात. कारण आता लवकरच रत्नाकर राजश्रीला घेऊन येत आहे आणि जर का राजश्री आली, तर ती पहिल्यांदा शोधणार ती म्हणजे सिंधूला. सिंधू बनून आलेली कृष्णा आता किती गरजेची आहे, असं रुक्मिणी सर्वांना सांगत आहे. कसल्याही परिस्थितीत कृष्णा घरी येणं गरजेचं आहे, अन्यथा राजश्रीला समजणार आहे की कृष्णा आपल्या इथे राहत नाही. म्हणजेच सिंधू आपल्या इथे राहत नाही आणि आता सिंधू कायमची निघून गेलेली आहे. असं झालं तर तिच्यावर खूप मोठा परिणाम होईल. या सर्वांचं बोलणं चालू असताना तेथे पिंकी पोहोचलेली आहे. सर्वांना चिंतातूर पाहून पिंकी म्हणते, काय झालं? सर्वांची तोंडे अशी चिंतातूर का झालेले आहेत? काय मोठं संकट आलंय का घरावर? काही संकट असेल तर मला सांगा. तुमचं सगळं संकट मी दूर करून टाकते. तेव्हा राजश्री तिला म्हणते, की तूच मोठं संकट आहेस आमच्यावरचं. तू आमचं काय संकट दूर करणार? आणि आता जे संकट आलेलं आहे ना, ते तर तू अजिबात दूर करू शकत नाही. कारण तुझी ती कृष्णा आहे ना, ती तुझ्या धनींना घेऊन पळून गेलेली आहे आणि त्यामुळं ती कृष्णा आता माघारी येणं शक्य नाही. आम्हाला ती कृष्णा पाहिजे आहे. पिंकी म्हणते, कृष्णाची काय गरज आहे? तिच्या जागेवर मी आहे ना, मला सांगा. कृष्णा काय करू शकते ना, ते सगळं मी करू शकते. तेव्हा मात्र राजश्री म्हणते, ठीक आहे. आता ना माझं डोकं दुखायला लागलेलं आहे, त्यामुळं तू न थांबलेलं बरं आहेस. तुला माहीत नाही आहे, आता राजश्री येणार आहे आणि राजश्रीला कृष्णाला पाहायचं आहे. तिच्या सुनेला पाहायचं आहे, म्हणजेच सिंधूला पाहायचं आहे. तेव्हा मधू म्हणते, की तू सिंधू नाही आहेस आणि त्यांना सिंधूला पाहायचं आहे. त्यामुळं तुझं तोंड तू बंद केलंस तर बरं होईल. तेव्हा पिंकी म्हणते, मग त्यांना सांगून टाका ना, की या घरची होणारी सून मी आहे आता. म्हणजे त्यांना देखील या गोष्टीचा आनंद होईल. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, की तू काय सून होणार नाही आहेस. तेव्हा पिंकी म्हणते, की तू देखील सून होणार नाही आहेस. त्यामुळं तू मध्ये न बोललेलं चांगलं आहे. मला जे वाटतंय ते मी करणार. आता त्यांना मी सगळं काही सत्य सांगणार. तेवढ्यात राघव येतो आणि म्हणतो, कुणी कोणाला काही सांगण्याची गरज नाही आहे. कारण मी आता लवकरात लवकर कृष्णाला घेऊन येणार आहे. असं म्हणून राघव सर्वांच्या समोरून निघून जातो. राघव नक्कीच कृष्णाला घेऊन येईल या गोष्टीचा धक्का मधूला मात्र चांगलाच बसलेला आहे. कारण जर का कृष्णा आली तर कृष्ण आणि राघव यांचं लग्न होणार या गोष्टीमुळे आता मधू अस्वस्थ झालेले असते. पण राघव कृष्णाला घेऊन येणार आहे असं म्हणून गेलाय, म्हणजे नक्कीच राघव कृष्णाला घेऊन येईल या गोष्टीचा आनंद रुक्मिणीला मात्र होत आहे. कारण लवकरच राजश्री घरी येत आहे. त्यानंतर पिंकीची गंमत करण्यासाठी मधूने दारामध्ये एक सेलो टेप लावलेला आहे, की जेणेकरून पिंकी तिकडून येताना तिला तो सेलो टेप दिसणार नाही आणि पिंकी धाडकन तोंडावर पडेल.
पण पिंकी काही येत नसते. तेव्हा मधू सेलोटेप लावते आणि रूमच्या पलीकडे जाऊन थांबते आणि पिंकी आतमध्ये असते. तिला हाक मारायला लागते आणि पिंकीला म्हणते, "पिंकी ये ना बाहेर. आज ना तुझ्यासाठी मी गरमागरम चहा आणि भजी करणार आहे. चल आपण दोघं मनमुराद त्याचा आनंद लुटूया." अचानक मधूचं उतू चाललेलं प्रेम पाहून पिंकीला मात्र तिच्यावर शंका येते आणि पिंकी म्हणते, "आज काय अचानक खूपच प्रेम व्हायला लागलेलं आहे." मधू म्हणते, "असं काही नाहीये. तू मला जेवढी वाईट समजते ना, तेवढी वाईट मी नाही. तुझ्यासाठी मी चांगलं पण काहीतरी करू शकते." पिंकी म्हणते, "ठीक आहे." पिंकी पुढे जाते आणि मधूलाच ओढून घेते. मधूला ओढून घेतल्यानंतर मधू त्या सेलोटेपमध्ये अडकते आणि मधू धापकन खाली पडते. पडलेल्या मधूला पाहून पिंकी खदखदून हसायला लागते आणि म्हणते, "एक व्यक्ती तिच्याच कपटीपणाच्या प्लॅनमध्ये अडकली आणि धापकन पडली वाटतं." आणि मधूला म्हणते, "तुला काय वाटलं? तू हाक मारशील आणि मी धावत पळत येईल. असले सेलोटेपचे प्लॅन आम्ही लहानपणी खेळत होतो आणि आता असल्या सेलोटेप मी दुसऱ्याच्या तोंडाला लावते. तुझ्या बुद्धीची ना मला कीव येते. खरंच तू ना तुझा एकदा बुद्ध्यांक काढून पहा. मला तर वाटतंय तू ना लहान मुलंच आहेस. अगदी बालिश आहेस. कारण असल्या गोष्टी लहान मुलांना शोभून दिसतात. तुझ्यासारख्या मोठ्या व्यक्तीला त्या गोष्टी शोभून दिसत नाहीत. त्यामुळे असले फालतू प्लॅन परत माझ्याबरोबर करू नको. कारण असल्या फालतू प्लॅनमध्ये अडकणारी पिंकी नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पिंकीशी वाकडं त्याची मशानात लाकडं. हे तुला अगोदर देखील सांगितलेलं आहे. पण तुला पटत नसेल, तर आता पिंकीच्या नादी लागायचं का नाही लागायचं हे तूच ठरव." पिंकीने मधूची चांगलीच गंमत केलेली आहे आणि तिने मधूला चांगला दम दिलाय, "इथून पुढं माझ्याशी वागताना नीट वाग. अन्यथा तू असले फालतू प्लॅन करतेस ना, त्याच्यापेक्षा भारी प्लॅन करून तुला या घरातून हाकलून देईल." तेव्हा ती चिडते आणि म्हणते, की "हे घर तुझं नाहीये." पिंकी म्हणते, "हे घर तुझं देखील नाहीये. ज्याप्रमाणे मी या घरात पाहुणी आहे ना, त्याप्रमाणे तू देखील या घरात पाहुणीच आहेस. कारण तू रत्नपारखी नाहीये. मी जशी रत्नपारखी नाहीये, तशी तू देखील रत्नपारखी नाहीये. तू या घरामध्ये काय आहेस याचा विचार जरा कर. तू या घरामध्ये पाहुणी आहेस, जशी मी आहे. त्यामुळं पाहुणीने पाहुणीला हाकलून द्यायचं नसतं. समजतंय तुला? आणि आता राहिली ना, तर तू सुद्धा नीट राहा. नाहीतर तुला इथून हाकलून देण्याची तयारी जर का पिंकीनं केली, तर एक दिवसात तुझी वाट लावून या घरातून तुला हाकलून देईल. त्यामुळं माझ्याशी वागताना सावध आणि नीट वाग आणि असले बालिशपणाचे प्लॅन माझ्याबरोबर करू नको." असा दम आता पिंकीने मधूला दिलेला आहे. पिंकीच्या दमामुळे खरोखरच मधू मात्र शांत झालेली आहे आणि त्या गोष्टीवर ती विचार करते, खरोखरच आपण रत्नपारखी नाहीये आणि आपल्याला पिंकी हाकलून देऊ शकते. या गोष्टीचा मोठा धक्का मधूला बसलेला आहे. पिंकी तिला बोलते आणि तेथून निघून जाते. मधू मात्र तिचं काहीच करू शकत नाही. तर इकडे राघवने पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि तो पोलिसांना सांगतोय, की जास्तीत जास्त टीम कामाला लावा, पण मला कृष्णा सापडली पाहिजे. कसल्याही परिस्थितीत सापडली पाहिजे. कारण आता आई येणार आहे आणि आईसमोर जर का कृष्णा आली नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो. या गोष्टीची कल्पना त्याला आहे. त्यानंतर रात्री राघवने पिंकीला बोलवून घेतलेलं आहे आणि पिंकीला तो काही रिपोर्ट्स दाखवत आहे. पिंकीला नक्की समजत नाही की कसले रिपोर्ट तो घेऊन आलेला आहे. पिंकी म्हणते की "कसले रिपोर्ट आहेत आणि मला का बोलवलं आहे जरा स्पष्ट सांगाल का?" तेव्हा राघव म्हणतो की "हो, तुला आता स्पष्ट सांगतो." असं म्हणून राघवने दार बंद केलेलं असतं. पिंकी म्हणते, "नक्की तुमचा विचार काय आहे?" राघव म्हणतो की "नक्की विचार काय आहे ना, तेच आता तुला सांगणार आहे." आणि राघवने त्याच्या हातातला लिफाफा पिंकीला दाखवलेला आहे. "तुला असं वाटलं होतं ना, की तू DNA रिपोर्ट फाडून टाकशील आणि मग तुला सत्य काही समजणार नाही. पण आता हे सत्य मला समजलेलं आहे. कारण दुसरी प्रत मी मागवलेली आहे आणि अशा कितीही प्रती मी मागवू शकतो. ही जरी फाडायची असली, तरी अजून मला प्रती मिळणार आहेत. त्यामुळं तू काही काळजी करू नको. आता कृष्णाचं सत्य माझ्यापासून कोणच लपवून ठेवू शकत नाही. त्यामुळे हेच मी तुला दाखवायसाठी बोलवलेलं आहे. हा रिपोर्ट आहे आणि आता तो रिपोर्ट मी पाहणार आहे आणि त्यामुळे कृष्णा आणि सिंधू यांच्यामध्ये नक्की साम्य आहे का नाही ते मला समजणार आहे." पण तेवढ्यात त्याच्या हातातला कागद सिंधूने म्हणजेच कृष्णाने काढून घेतलेला आहे. कृष्णा अचानक त्याच्या रूममध्ये आलेले पाहून राघवला मात्र मोठा धक्का बसतो आणि राघव म्हणतो, "तू कधी आलेले आहेस?" तेव्हा कृष्णा म्हणते, की "मी जाते पण माझ्या मर्जीनं आणि येते पण माझ्याच मर्जीनं. माझं इथं कोणीही मालक नाही."
आणि तुम्ही मला इथं आणलेलं आहे. त्यामुळं या घरामध्ये कधी यायचं आणि कधी जायचं ते माझे मी ठरवणार आहे." तिने राघवच्या हातातला तो रिपोर्ट घेतलेला आहे आणि तो रिपोर्ट ती वाचत आहे आणि ती आनंदी होऊन म्हणते, "आता तर तुम्हाला समजलं ना, तुमची कृष्णा आणि सिंधू हे वेगवेगळे आहेत. पण मला कळत नाही, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे ना, तर त्या सिंधूचं तुम्हाला काय पडलेलं आहे? अजूनही तुम्हाला ती सिंधू कुठं आहे हे तपासत बसायचं असेल, तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही ते मला स्पष्टपणे सांगा." रिपोर्टवर क्लिअर आलेलं असतं, की कृष्णा आणि सिंधू या वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच त्यांचे DNA हे वेगवेगळे आहेत, असं त्या रिपोर्टमध्ये दिलेलं असतं आणि त्याचा मोठा धक्का राघवला बसलेला आहे. त्याला अपेक्षित होतं, की कृष्णा हीच सिंधू असेल, पण रिपोर्ट मात्र तसंच सांगत नाहीयेत. त्यामुळे सिंधू म्हणते, "आता तरी क्लिअर झालं असेल, की सिंधू ही सिंधूच आहे आणि कृष्णा ही एक वेगळी व्यक्ती आहे. त्यामुळं तुम्ही एकतर माझ्या आयुष्यात आलेला आहात, तर आता सिंधूच्या आयुष्यातून बाहेर पडा." आता राघवचा मोर्चा पिंकीकडे वळतो आणि म्हणतो, की "ही पिंकी या घरात का आली होती ते आता मला कळेल का?" तेव्हा पिंकी आणि कृष्णा एकमेकीला भेटतात आणि म्हणतात, "अजून आम्ही नीट भेटलेलो नाहीये. आम्हाला अगोदर नीट भेटू द्या." असं म्हणून त्या टाळ्या देऊन एकमेकाला भेटायला लागतात. यांचा हा बालिशपणा पाहून राघव मात्र चिडलेला असतो. राघव म्हणतो, की "तुमचा बालिशपणा बंद करून मला सांगाल का, की पिंकी या घरामध्ये का आलेली होती? जर का तिला माहीत होतं, की तू तिच्या धनीला घेऊन गेलेली नाहीयेस, तर पिंकीचा या घरामध्ये येण्याचा उद्देश काय आहे ते मला समजलंच पाहिजे." तेव्हा पिंकी म्हणते, की "तो उद्देश मी तुम्हाला सांगते. कारण तुमचं आणि कृष्णाचं लग्न होणार आहे आणि कृष्णा माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बेस्टी आहे. तर मग नक्की तुमच्या घरातील सदस्य कशा आहेत, तुम्ही तिला चांगली वागणूक देऊ शकता की नाही हे मला तपासायचं होतं आणि ते तपासण्यासाठीच मी कृष्णाला सांगितलं होतं, की "तू घरातून जा, मी तेथे येते आणि सर्वांना तपासून बघते." आणि आता मी सर्वांना तपासून बघितलेलं आहे. मला असं वाटतंय, की तुम्ही अतिशय सेफ आहात. म्हणजेच कृष्णा तुमच्याशी लग्न करू शकते, असा रिपोर्ट मी आता कृष्णाला देणार आहे आणि त्यामुळं आता तुमच्या लग्नाला हिरवा कंदील दाखवलेला आहे. तुम्ही लग्न केलं तरी चालेल, असं तिने राघवला सांगितलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रत्नाकर आणि राजश्री देवदर्शनाहून आलेले आहेत आणि लगेच राजश्रीला कृष्णाला म्हणजेच सिंधूला भेटायचं असतं. पण रत्नाकरला माहिती आहे, की सिंधू घरामध्ये नाही आहे. त्यामुळे तो राजश्रीला सांगतो, की ती आता झोपलेली असेल. आत्ता लगेच जाऊन तिला भेटणं काही गरजेचं नाही आहे. पण राजश्री म्हणते, "मी फक्त तिला भेटते आणि आज आणलेलं कुंकू आहे, तेवढं फक्त तिला लावते आणि लगेच माघारी येते." रत्नाकर मात्र चिंतातूर होतो. तर तेवढ्यात राजश्री येते आणि म्हणते, "अगं त्याची काही गरज नाहीये. आता ती ना तिकडं राघवबरोबर गप्पा मारत बसलेली असेल. तिकडं जर का गेलीस तर त्यांना डिस्टर्ब होईल. तू जाऊ नको." पण राजश्री मात्र ऐकत नाही. "तिकडं असेल तर मी तिकडं जाऊन येते आणि तिला फक्त कुंकू लावते." असं म्हणून ती आता कृष्णाच्या रूममध्ये चाललेली आहे. सर्वांनाच आता मोठा धक्का बसलाय. कारण राजश्रीला समजणार की कृष्णा कायमची घरातून निघून गेलेली आहे आणि तिला ती कुठेच सापडणार नाही असं सर्वांना वाटत असतं. पण जेव्हा राजश्री आतमध्ये येते, तेव्हा पिंकी आणि कृष्णा बोलत असतात आणि पिंकीच्या तोंडातून शब्द जातो, की "कृष्णा, तू आता निवांत राहा." कृष्णा हा शब्द राजश्रीने ऐकलेला आहे आणि कोण कृष्णा असा प्रश्न तिने केलेला आहे. पण बाकीच्यांना मात्र दुसऱ्याच गोष्टीचा धक्का बसलाय, की अचानक सिंधू म्हणजेच कृष्णा घरामध्ये कसं काय आलेली आहे. अचानक आलेल्या कृष्णाला पाहून मधू, राजश्री आणि रुक्मिणी यांना मोठा धक्का बसलेला आहे. कृष्णा घरात आलेली आहे आणि पिंकी देखील आहे. अचानक कृष्णा घरी कधी आली हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पण आता कृष्णाला पाहून मधूची मात्र चांगलीच बोबडी वळलेली असणार आहे आणि मधूला खूपच वाईट असं फील झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण राजश्रीने कृष्णाला विचारलंय, की "नक्की कृष्णा कोण आहे? आणि तुला ही मुलगी कृष्णा का म्हणत आहे? तसेच ही आलेली मुलगी कोण आहे?" आता कृष्णा तिची काय ओळख करून देतेय, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.